भाजपची 288 जागा लढवण्याची तयारी, पण महायुतीमध्ये मिळतील तेवढ्या जागा लढवू, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. तर 288 मतदारसंघामध्ये निरीक्षक नेमणार, संजय शिरसाट यांची माहिती. मास्क आणि टोपी घालून दिल्लीला जायचो, अमित शहांसोबत 10 वेळा बैठका झाल्या. पत्रकारांसोबत गप्पा मारताना अजितदादांनी सांगितले महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या वेळेचे किस्से. अजित पवार गटाचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या सोबत. हडपसरचे आमदार चेतन तुपे शरद पवारांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी. कालच बाबाजानी दुर्राणी झालेत, पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सहभागी. पंकजा मुंडे, मिलिंद नार्वेकर, भावना गवळी यांच्यासह 11 नवनिर्वाचित आमदारांनी घेतली विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ. भावना गवळी म्हणाल्या जय एकनाथ, नार्वेकर म्हणाले ठाकरे कुटुंबाचा आभारी. विधानसभेला तिसरी आघाडी नव्हे तर शेतकऱ्यांची आघाडी असेल, बच्चू कडूंनी केली घोषणा. 9 ऑगस्टला संभाजीनगरमध्ये जाहीर सभा. मनोज जरांगे यांना आघाडीमध्ये येण्यासाठी निमंत्रण. सांगलीत शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांचा राडा. मागील सभेतील विषय मंजुरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की. पुण्यातल्या सिंहगड परिसरातल्या पूरग्रस्त भागाला राज ठाकरे यांची भेट. एकतानगर आणि निंबजनगर मधल्या पूरग्रस्तांची केली विचारपूस. मुंबई पुण्याच्या नंतर आता पावसाचा मोर्चा विदर्भाकडे. भंडारा, वर्धा, यवतमाळ, गडचिरोलीमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरीवर सरी. मराठवाड्यातल्या परभणीमध्ये सुद्धा पावसाची रिपरिप. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका. सखल भागामध्ये अनेक घरांमध्ये पाणीच पाणी, तर जिल्ह्यातील 20हून अधिक गावांचा संपर्क तुटला. तरुणीच्या हत्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी उरणमध्ये मोर्चा. लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा भाजपचे नेते नितेश राणे आणि प्रवीण दरेकरांचा आरोप. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं पदकांचं खातं उघडलं. मनू भाकरला 10 मीटर्स एअर पिस्तलमध्ये कांस्य पदक. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन एकेरीमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी. मालदीवच्या रझाकवरती 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजय. ऑलिम्पिक टेबल टेनिसमध्ये भारताच्या श्रीजा अकुलाची विजयी सलामी. श्रीजा अकुलाचा स्वीडनच्या क्रिस्तिनावरती 4-0 असा दणदणीत विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.